नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चाट मसाल्यापासून चटपटी मिरची बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, काल रेसिपी अपलोड केलेली आहे। चाट मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या 150 ग्रॅम। आणि ह्या जी मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाले मिरच्या आहेत, बारीक आकाराच्या। तर ह्याच्या जागी बिन तिखटाच्या पण तुम्ही घेऊ शकता, छोट्या मोठ्या पण असे छोटे छोटे तुकडे करायचे। मग त्याला काय केलेलं, स्वच्छ धुवून पुसून बघा अशा मध्ये सगळ्या मिरच्यांना मी चिरा मारून घेतलेले आहेत। तवा ठेवला आहे लोखंडाचा, गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये आता ह्या मिरच्या टाकून घेणार आहे आणि मिरच्यांना काय करणार आहे माहिती आहे का, आपल्याला तेल वगैरे काहीच टाकायचं नाही। गॅस आहे मिडियम, डाग पडस्तोवर आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या बघा चांगल्या मिडियम गॅसवर अशा डाग पडस्तोवर बघा अशा दाबून दाबून चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत। मस्त अशा भाजायच्या। म्हणजे काय होतं माहिती आहे का, कधी आपल्याकडे लोणचं जरी नसेल ना, तर अशा पद्धतीच्या जर मिरच्या असल्या ना घरामध्ये, तर जेवताना ताटासाठी ना 1-2 जरी लावले ना तरी मस्त असं जेवण जातं। असं जेव्हा आपण अशा मिरच्या चांगल्या भाजतो ना, तेव्हा त्याचा तिखटपणा थोडासा मरून जातो। आणि दुसरी गोष्ट, मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकलं की नाही की पण तिखटपणा मिरचीचा थोडासा कमी होतो। आणि मिरची काय माहिती आहे का, अशाच पद्धतीत भाजून घ्यायची बघा। गॅस एकदम बारीक करणार आहे, कारण की मिडियम गॅसवर केलं होतं। आता ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं आपल्याला तेल टाकायचे, थोडंसं अर्धा चमच्याला तरी कमी अशा पद्धतीचा चमचा आहे बघा। आता ह्याला पहिलं मी मिक्स करून घेते। तेल टाकल्यानंतर बघा नुसतं मिक्स केलेलं। आता असं तेल टाकलं की नाही की ठसकतं। हे अर्धा चमचा आपल्या आमचूर पावडर, गॅस एकदम बारीक केलेला आहे। आता ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का, असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपण जी पावडर टाकली ना, चाट मसाला जे टाकलाय ना, तो जळू नये। मस्त असं बघा, हे चाट मसाला टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलं। असं दाबून दाबून चांगलं मिक्स करायचं आणि एकदम बारीक गॅस केल्यानंतर मग हे बिलकुल जळत वगैरे नाही आहे, अशा पद्धतीत करायचं। तर तुम्ही ह्याच्यावर काय टाकू शकता, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना 1 चमचाभर लिंबाचा रस टाकू शकता। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दही चांगलं खालीच मिक्स करायचं, तवा खाली उतरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं मिक्स केलेलं 1 चमचाभर बी दही टाकू शकता। अशाच पद्धतीने जर केलं तर हे तव्यातनं काढायचंच नाही बघा, असंच पसरून ठेवायचं। एकदम कडक कुरकुरीत होतात आणि खायला एकदम छान लागतात। तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, एकदम झटपट अशा मी तुम्हाला रेसिपी शिकवते। रेसिपी कशी वाटली जरा मला जरूर सांगा। तुम्ही कोणी जर चाट मसाला बघितला नसेल ना, तर काल रेसिपी चाट मसाल्याची अपलोड केलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।